जय महाराष्ट्र पशुपालक मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये आपण एका महत्त्वाच्या विषयावरती बोलणार आहोत। तो विषय म्हणजे आपल्या गायींमध्ये कृत्रिम गर्भधारणा किंवा कृत्रिम रेतन म्हणजेच आपली गाय जेव्हा पहिल्यांदा किंवा दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा वेल्यानंतर माजाव येते तर तिला किती दिवसानंतर वेल्यानंतर सिमेंस भरलं पाहिजे, त्याचबरोबर तिला एका वेळेस किती सिमेंस भरलं म्हणजे आपल्याला बेस्ट रिझल्ट बघायला मिळेल, जेणेकरून आपली गाय वारंवार माझा म्हणजे रिपीट येणार नाही आणि जे आपले दिवस वाया जाणार आहेत किंवा जे आपला आर्थिक तोटा होणार आहे तो होणार नाही। तर पशुपालक मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या या मराठमोळ्या चॅनलवरती नवीन असाल तर याला नक्की सबस्क्राईब करा। त्याचबरोबर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर याला नक्की लाईक करा। प्रथमतः जर बघायला गेलं तर जे आपल्या एचएफ गाय आहेत ते वेल्यानंतर सरासरी 35 ते 40 दिवसामध्ये पहिल्यांदा हिटवरती येतात, पण आपण आपल्या गायांना कधीही पहिल्या हिटवरती भरत नाही। सरासरी आपण 2 ते 3 तिचे जे माज असतात ते सोडून देतो आणि चौथ्या ते 5व्या माजाला आपण आपली गाय भरतो, म्हणजे सरासरी 90 दिवसानंतर आपण आपल्या गायला एआय करतो। पण त्यातही 5 ते 10% पशुपालक ह्या त्यांच्या गायला पहिल्यांदाच एआय करतात, मग त्यामध्ये आपलं बरंच नुकसान होतं। पहिली गोष्ट, जर समजा आपली गाय त्यामध्ये गाभण गेली तर समजा तिचा जो लॅक्टेशन पिरियड आहे तो आपल्याला एकदम कमी मिळतो आणि समजा जर आपण पहिल्या महिन्यामध्ये जर आपल्याला गायला एआय केलं आणि ती जर गाभण गेली तर आपण सरासरी तिथून पुढे जर एक 7 महिने विचार केला तर लॅक्टेशन पिरियड हा गायचा सरासरी 305 दिवसांचा असतो, म्हणजे 300 दिवसापर्यंत तरी सरासरी आपली गाय दूध देऊ शकते। जर आपण तिला जर लवकर एआय केलं तर तिचा लॅक्टेशन पिरियड आपण एकदम कमी करून ठेवतो। मग त्यावेळेला काय होतं तर आपल्याला आपली गाय जेव्हा आपण आठवतो 8व्या महिन्यामध्ये किंवा 7व्या महिन्यामध्ये तर तिथे भयंकर अडचणी येतात। म्हणजे तिचा जो ड्राय पिरियड आहे त्या पिरियडमध्ये काय होतं तर तिला तिचे कासेची रिकव्हरी करायला वेळ कमी मिळतो, सरासरी 15-20 दिवस किंवा 1 महिन्याचा, आणि आपली गाय त्यामुळं पुढच्या येतामध्ये एकदम कमी प्रमाणात दूध देते। तर माझं सर्व पशुपालकांना एक सजेशन राहील की पहिल्या ते दुसऱ्या माजामध्ये आपण आपल्या गायांना कधी एआय करू नये। पण आपण तो माज असा पूर्णपणे सोडणं चुकीचं आहे। म्हणजे त्यामध्ये काय करायचं तर पहिल्यांदा जेव्हा आपली गाय हिटवरती येते तेव्हा आपलं बारकाईनं लक्ष पाहिजे की आपल्या गायची हिट किती दिवस राहते, किती दिवस तिचा डिस्चार्ज पडतोय किंवा किती दिवसानंतर ती ब्लिडिंग करते म्हणजे रक्त टाकते। तर कधी कधी काय होतं की आपला पशुपालक ह्या सर्व गोष्टींकडे लक्ष देत नाही आणि जेव्हा तो तिसऱ्या चौथ्यांदा आपली गाय हिटवरती येते तेव्हा तिला डायरेक्ट सिमेंस भरायला बघतो आणि एआय केल्यानंतरही आपली गाय डिस्चार्ज टाकत राहते आणि आपला पशुपालक विचारात पडतो की आपली गाय गाभण कशी जात नाही, आणि असं वारंवार 2 ते 3 वेळा रिपीट होतं। जर पहिल्यांदा आपली गाय हिटवर आली असेल तर पहिल्यांदा आपलं लक्ष पाहिजे की आपल्या गायचा हिट किती दिवसाची आहे, त्याचबरोबर ती ब्लिडिंग करते किंवा नाही, किंवा ती समजा सतत 7 ते 8 दिवस बळसते का 5 दिवस बळसते का 2 दिवस तिचा डिस्चार्ज राहतोय, त्यानुसार आपण तिला एआय करण्याची योग्य वेळ ठरवू शकतो। जर समजा आपल्या गायची जर हिट जास्त राहत असेल तर तिला बाबा का म्हणून हिट जास्त राहते तर आपण एखाद्या पशुवैद्यकाचा सल्ला घेऊन आपल्या गायला मिनरल मिक्सरची कमतरता आहे का फॉस्फरसची कमतरता आहे, ही पूर्ण जी डिफिशियन्सी तिच्या बॉडीमध्ये तयार झालेली आहे ती भरून काढण्यासाठी आपल्याला वेळ मिळतो। मग त्याचबरोबर कधी कधी काय होतं तर आपल्या गायींचा जो बळस असतो त्यामध्ये आपल्याला पांढरे स्पॉट किंवा तो बळस एकदम पांढरा असा घट्ट येतो, तर अशामध्ये तिचा कोटा धुण्याची गरज आहे का, तर या सर्व बाबींकडे आपल्या पशुपालकाचं या सर्व बाबींकडे लक्ष असणं गरजेचं आहे, जेणेकरून तो जेव्हा तिसऱ्यांदा किंवा चौथ्यांदा त्याच्या गायला एआय करेल म्हणजे फर्स्ट टाइम वेल्यानंतर एक 90 ते 95 दिवसानंतर तर 99.99% त्याची गाय ही रिपीट येणार नाही। तर समजा आता या सर्व गोष्टी आपल्या गायच्या ठीक आहेत, माझावरती वेळेवरती येत आहे, डिस्चार्ज ही वेळेपुरतं म्हणजे दोनच दिवस पडत आहे, त्यानंतर हिट ही तिची 2 ते 3 दिवसामध्ये संपत आहे आणि ती ब्लिडिंगही करत आहे, तर अशामध्ये आता पशुपालकाला प्रश्न पडतो की आपल्या गायला एका वेळेस किती सिमेंस भरले पाहिजेत किंवा माझा आल्यानंतर किती वेळाने तिला सिमेंस भरलं पाहिजे। तर प्रथमतः जेव्हा आपली गाय हिटवरती येते, जर समजा आपली गाय जर सकाळी हिटवरती आली आहे, समजा सकाळी आपली गाय हिटवरती आली आपल्याला बळस दिसलेला आहे, तर त्यानंतर सरासरी 12 ते 16 तासानंतर आपण तिला एआय करणं गरजेचं आहे, म्हणजे सिमेंस भरणं गरजेचं आहे। तर आता आपल्या गायांना एका वेळेस किती सिमेंस भरले पाहिजेत तर माझं सर्व पशुपालकांना म्हणणं आहे की ते त्यांच्या गायीवरती डिपेंड आहे। म्हणजे समजा एखाद्या गायची हिट पिरियड जो आहे तो जास्त राहत असेल किंवा एखाद्या गायचा हिट पिरियड एकदम स्मॉल असेल, म्हणजे समजा ती 2च दिवस बळसते किंवा 1 दिवस बळसते आणि दुसऱ्या दिवशी तर ब्लिडिंग टाकते, रक्त टाकते, तर याचा अभ्यास आपण तिच्या पहिल्या 2 माजांना घेणं पहिली गोष्ट तर गरजेचं आहे। त्यामुळे आपल्याला लक्षात येईल की आपल्या गायची हिट एवढ्या दिवस राहते, एवढ्या वेळेनंतर एआय केल्यानंतर आपल्याला आपल्या गायीमध्ये कंजप्शन रेट चांगला मिळेल, तर हे पहिल्यांदा आपल्याकडे कॅल्क्युलेशन व्यवस्थित पाहिजे। मग समजा जर आपली गाय सकाळी माजाव आली तर आपण तिला 16 तासानंतर पहिल्यांदा भरणं गरजेचं आहे
आणि एका वेळेला सिमेंस किती टाकायचे, तर एका वेळेला सरासरी 1 सिमेंस किंवा जास्तीत जास्त 2. आता जर सिमेंसचा विचार केला तर आपल्या पशुपालकापर्यंत म्हणजे AI करण्यापर्यंत जर त्याच्या स्टेजेसचा विचार केला तर वळूपासून पहिली गोष्ट सिमेंस कृत्रिमरित्या मिळवणे, त्यानंतर त्याला योग्यरित्या पॅकिंग करणे, त्याचबरोबर तिथून एका डिस्ट्रीब्युटरपर्यंत येणं, डिस्ट्रीब्युटरपासून आपल्या मेडिकलपर्यंत येणं, मेडिकलपासून पशुवैद्यकीय डॉक्टरपर्यंत येणं आणि डॉक्टरपासून आपल्या पशुपालकापर्यंत येणं, असे 4 ते 5 टप्पे त्याचे असतात. मग पहिली गोष्ट तर त्यामध्ये त्याची हाताळणी कशी झालेली आहे याच्यावरती सिमेंसचा रिझल्ट म्हणजे बऱ्याचदा अवलंबून असतो. बऱ्याचदा आपल्या गायीचा हिट व्यवस्थित असते, पण सिमेंसची हाताळणी व्यवस्थित नसल्यामुळेही आपली गाय गर्भ पकडत नाही. मग अशा अवस्थेमध्ये माझं एक सर्वांना सजेशन राहील की जर आपल्या गायचा म्हणजे जो हिटचा पिरियड आहे तो जर समजा एक 36 तासापर्यंत आहे, तर अशा वेळेला आपण आपल्या गायीमध्ये 12-12 तासाच्या फरकानं म्हणजे माझ्यावरती आल्यानंतर सरासरी एक 12 तासात पहिल्यांदा आणि त्यानंतर एक 8 ते 12 तासानंतर दुसऱ्यांदा असं 2 वेळा AI करणं गरजेचं आहे. कारण की जेव्हा म्हणजे सिमेंस आपल्यापर्यंत येत असतं त्यावेळेला जर त्याची हाताळणी व्यवस्थित झाली नसेल तर त्यामध्ये जे शुक्राणू असतात ते हळूहळू डेड होत गेलेले असतात. तर त्यासाठी जर आपण आपल्या गायींमध्ये जर डबल AI केलं म्हणजे 12-12 तासाच्या फरकानं, तर तिथे आपल्याला AIचा बेस्ट रिझल्ट बघायला मिळतो आणि आपल्या गायीमध्ये गाभण राहण्याचे चान्सेस जास्त वाढतात. तर पशुपालक मित्रांनो, जर अशा पद्धतीनं आपण जर आपल्या गायींच्या म्हणजे ऋतुचक्राकडे जर व्यवस्थित ध्यान दिलं तर जो आपला वेस्टेज वेळ जाणार आहे तो जाणार नाही आणि तिथे आपल्याला आपल्या गायींमध्ये कृत्रिम गर्भधारणेचा योग्य तो रिझल्ट बघायला मिळेल आणि दिवस वाया गेल्यामुळे जे आपलं आर्थिक नुकसान होणार आहे तेही होणार नाही. तर पशुपालक मित्रांनो, मी आशा करतो की तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती एक बऱ्यापैकी समजली असेल. त्याचबरोबर जर तुम्हाला याविषयी काही शंका असतील तर तुम्ही ते मला कमेंटच्या माध्यमातून विचारू शकता. तर भेटूया लवकरच आणखीन एका माहितीपूर्ण व्हिडिओसहित. जय महाराष्ट्र.